नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं बुलेट अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। तर चला आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 8.2 बघणार आहोत। तर पोरो उशीर न करता पहा प्रश्न पहिला सुरुवात करू, खडाखट आन्सर मिळवू फटाफट। ठीक आहे, प्रश्न पहिला 1.2/7 गुणिला 1.3/7 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला। ठीक आहे, तर याच्यापैकी आता हे प्रश्न ऑप्शननी सोडवायचा प्रश्न आहे। ठीक आहे, त्याच्यामुळं याला काय म्हणते, खालीलपैकी कोणत्याचा हा बरोबर असेल। पहिला याला अपूर्णांकामध्ये याला बदलून घेऊ आपण, मग ऑप्शन दाखवतो तुम्हाला। 7 तुम्हाला सांगितलं, पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल त्यावेळेस त्याला अपूर्णांकामध्ये बदला। कसं, छेदानी याला पूर्णांकाला गुणायचं। 7 गुणिला 1 अधिक अंशमध्ये जे असते ते पूर्ण छेद खाली 7 गुणिला 7 म्हणजे 7 गुणिला 1 अधिक हे वरचे 3 छेद 7। चला 7 7 2 9 9/7 गुणिला हे काय 7 10 10/7। आता याचं उत्तर काय येते बघा पोरो, याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे 9 गुणिला 10/7 गुणिला 7 गुणाकार आहे। बेरीज वजाबाकी असती तर एकच छेद लिहिला असता, दोन्ही 7 पैकी एक 7, पण इथं गुणाकार आहे। गुणाकार असताना दोन्ही लिहावं लागतात। ठीक आहे, तर असा ऑप्शन पहा आता याच्यात कोणता दिलेला आहे। आता ऑप्शन लिहून दाखवत नाही पोरो, याच्यात दोन ऑप्शन आहेत जिथं 7 गुणिला 7 खाली आहे, बी आणि सी ऑप्शनमध्ये। पण बी ऑप्शनमध्ये वर असं दिलेलं आहे 9 म्हणजे 7 अधिक 2 आणि 7 अधिक 3 दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट आहे। सी मध्ये काय दिलेलं आहे, वरच्या बाजूला 1 अधिक 2 गुणिला 1 दिलेलं आहे, म्हणजे इथं काय दिलेलं आहे वर 1 अधिक 2 गुणिला 1 म्हणजे 2च येते वर, इथं 90 यायला पाहिजे, म्हणजे उत्तर बी आहे। चला पुढे स्वाध्याय क्रमांक 8.2 प्रश्न क्रमांक 2। ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे 3/5 अधिक 1/5 वजा 2/5 गुणिला 36/45 वजा 2/5। ठीक आहे, याला सोडवायचं। पहा पोरो, कंस आधी सोडवायचा, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी, मग कंसाच्या बाहेरचा गुणाकार। ठीक आहे, तर पहिले बघा कंसाच्या आतमधलं सोडवू। छेद समान आहेत, इथं बेरीज आहे, बेरीज पहिले करू। 3 आणि 1 3 अधिक 1 दोन्हीपैकी 1 लिहायचा 5 वजा 2/5 गुणिला, आता इथं छेद समान नाहीत, छेद समान नसल्यावर याला वजाबाकी करता येत नाही। इथं बघा 5 आहेत, इथं 45 आहेत। ठीक आहे, तर छेद कसे समान करतात तुम्हाला सांगितलं होतं, तिरपा गुणाकार करून। पण आता इथं 45 ही खूप मोठी संख्या आहे, म्हणून आपण तिरपा गुणाकार नाही करू। काय करू मग सर, तर पहा हे वजा राहू द्या असंच। 45 इथं आपल्याला 45 पाहिजे, तर मला सांगा 5ला कितीनी गुणल्यावर 45 येतील? 5ला 9नी गुणलं तर 45 येतील, 9×5 45। यस, मग तेच करायचं। हे बघा हे 2/5 जशाला तसे राहू दिले, याला गुणलं 9नी, पहा 9×5 45। आता इथं 45 येणार, पण भाऊ इथं जर आपण खाली 9 आपल्या मनानंच घेतले तर हा वरचा नाराज होतो, म्हणून याला पण गुणीला काय करावं लागते 9। आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे छेद आता समान होऊन जातील। इकडे या, आता याची बेरीज करा। 3 आणि 1 4/5 वजा 2/5 गुणिला 36/45 वजा 9 2 18 9×5 45। आता बघा छेद समान झाले। ठीक आहे, पुढे पहा याची वजाबाकी करा। छेद समान आहेत का? हो, डायरेक्ट वजाबाकी करा। 4तून 2 गेले 2, खाली किती, दोन्ही 5 पैकी एक 5 लिहून टाकायचा, वजाबाकी आहे ना म्हणून, गुणिला हे चिन्ह जशाल तसं 36 वजा 18 करा। 18 दोन्ही 36 होतात, म्हणजे 36मधून 18 गेले 18च उरतात, आणि खाली 45 पैकी एक 45 लिहून टाकायचा कोणता पण। झालं? तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे पोरो। काय गुणाकार येते याचा? 2 गुणिला 18 छेद
5 गुणिला 45. याला सोडवा, याचं उत्तर काय येते 18 दोन्ही 36 छेद 45 गुणिला 5 करा, 5 5 25, 25 5 हातचे आले 2, 5 20, 20 2 22, 225. हे झालं तुमचं उत्तर 36 छेद 225. आता याला काय 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 माहिती आहे का, याला आपण लहान करायचं आहे. ठीक आहे, लहान. आता याच्यात ऑप्शन लहान कसं करायचं संक्षिप्त रूपात बघा, कोणती अशी एक संख्या शोधायची की दोन्हीला भाग जाईल तिनं. ठीक आहे, तर अशी कोणती संख्या आहे शोधून काढा. 9, मला वाटते 9नी भाग जाईल. याला 9नी भाग जाते पहा. 9 चुंग 36, 9 36ला भाग दिला तर 9 चुंग 36 होते, म्हणजे 4 लिहा लागतील है ना. 9 चुंग 36, 9नी 36ला भाग दिलं, 9 चुंग 36, 9नी याला भाग देऊ पहा. 9 1 9, 9 2 18, बाकी उरतात 4, 4 इथं लिहिले, 9 5 45. उत्तर झालं तुमचं 4/25. ठीक आहे, संक्षिप्त रूप. हे नाही आलं पोरं तर हरकत नाही, एवढं तरी यायला पाहिजेत. ठीक आहे, चला पुढे. स्वाध्याय क्रमांक 8.2 प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये काय म्हणते, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये जर मिळवली तर तयार होणारा नवीन पूर्णांक म्हणजे अपूर्णांक कसा असतो. सारखाच असतो का, त्याच्यात बदल असतो का, लहान असतो का, मोठा असतो, असं सांगायचं आहे. तिकडे लक्ष द्या. काय म्हणते, एखाद्या अपूर्णांकात समजा आपण लिहू उदाहरणार्थ 1/3. याच्यामध्ये म्हणते जर एखादी संख्या अंश आणि छेदामध्ये मिळवली. आता उदाहरण सांगतो, याच्यात समजा मी मिळवले 5 आणि इथं खाली पण किती मिळवले 5, तर हा अपूर्णांक बदलतो का. मूळ अपूर्णांक काय आहे, हा 1/3 आहे. आता बदलतो का पाहू आपण. हे किती झाला 6/8. आता 1/3चं उत्तर किती येते रे. याचा भागाकार जर केला आपण असा 1/3 करून, तर 0.0 घेतला 3 3 9, बाकी उरला 1, पुन्हा 0 घेतला 3 3 9, म्हणजे 0.33 ॲन्सर येते. आता याचं उत्तर किती येते पहा, 6/8 आहे. याला 2 भाग जाते पहा, 2 6 2 8. आता हे 4/3/4 झालं. आता याचं उत्तर काय येते पाहू, तर 3/4. 4 भाग जात नाही, 0.0. हां 4 × 24, 4 7 28, 4 7 28, 2 उरले, 0 घेतला, 4 5 20. याचं उत्तर पहा काय आलं. एकच संख्या या अपूर्णांकामध्ये मिळवली 5 आणि 5, उत्तर आलं 0.75 आणि इथं आलं 0.33. म्हणजे हे दोन्ही बदलले की नाही. यस, बदलले. म्हणजे याच्यात तो लहान होईल का मोठा होईल सांगता येत नाही. इथं बघा हा 0.3 आहे, 0.75 आहे, म्हणजे हे मोठी संख्या झाली. आता समजा जर आपण दुसरा एखादा नंबर त्याच्यामध्ये मिळवला तर ती संख्या लहान बी होऊ शकते. म्हणून हा जो प्रश्न आहे याचं उत्तर येते डी, ऑप्शन डी. हे लिहायचं काम नाही पोरो, हे लिहायचं नाही, हा थेरी प्रश्न होता. ऑप्शन डी. पुढे स्वाध्याय क्रमांक 8.2 प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न झाला आत्ताच, सॉरी. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न सोडवायचाच आहे. पहा काय दिलेला आहे, 4.1/2 अधिक 2.1/2 कंस पूर्ण गुणिला 4.1/2 वजा 2.1/2 कंस पूर्ण. याची किंमत काढायची. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत, त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे की नाही बरोबर. कसं करायचं पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे. छेदानी याला गुणायचं. 4 गुणिला 2 अधिक हा वरचा 1 छेद हे 2 जशाला तसे अधिक 2 गुणिला 2 अधिक 1 छेद 2, 2 गुणिला 2 अधिक 1 आणि हा खालचा जशाला तसा गुणाकार. 4 गुणिला 2
अधिक 1/2 वजा 2 गुणिला 2 अधिक 1/2. ठीक आहे. याचा गुणाकार करा. 4 2 8, 8 आणि 1 9, 9/2 अधिक बेदोनी 4, 4 आणि 1 5 2 कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात 4 2 8 आणि 1 9, 9/2 वजा 4 आणि 1 5, 5/2 कंस पूर्ण. पुढे छेद समान आहेत, बेरीज करून टाकायची याची. 9 5 13, सॉरी 9 5 किती होतात रे, 9 5 14, 9 5 14 छेद 2, एकच छेद लिहायचा असतो. 9 5 14 गुणिला 9तून 5 गेले 4 छेद 2, गुणाकार करायचा, खटकन करून टाकायचा गुणाकार, ताणच नाही घ्यायचा बे पोट्ट, जाऊ द्या तिकडं. 14 गुणिला 4, 14 गुणिला 4, 2 गुणिला 2 करा गुणाकार. 14 चुंग 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चुंग 56 छेद बेदोनी 4. आलं लक्षात. आता याला लहान करून पहा. 4च्या पाड्यात हे येते का, 4 1 4, 4 चुंग 16 येते. किती येते याचं उत्तर, 16/9. काय गडबड झाली का रे. प्रश्न चौथा, 14 उत्तर बराबर आहे. हां, याला 4 1 4, 4 चुंग 16 14. ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 8.1 प्रश्न क्रमांक चौथा झाला. पाचवा प्रश्न काय म्हणते पहा, सोडवायचंच आहे. 4/3 अधिक 4/3 गुणिला 1/3 अधिक 1/3. लस सोपं दिलं. छेद समान आहे, सगळं काही आहे, डायरेक्ट गणित सोडवायचं काम आहे. 4 आणि 4 4 अधिक 4 खाली 3 गुणिला दोन्हीपैकी एकच लिहायचं असते. तुम्हाला सांगितलं बेरीज करताना कसं असते. हे पण बेरीज आहे. 1 अधिक 1/3 किती, 4 आणि 4 8, 3 जशाला तसे गुणिला 1 आणि 1 2/3. ठीक आहे. छेद समान आहेत, गुणाकार समानची काही घेणदेण नाही, गुणाकार आहे. 8 गुणिला 2/3 गुणिला 3, 8 2 16, 3 3 9. उत्तर झालं 16/9. सी ऑप्शन. ठीक आहे बा पोरो. हां, पुढचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 8.2 प्रश्न क्रमांक 6. एक छेद 2 गुणिला 3/2 ब्रॅकेट कंप्लीट अधिक 1 पूर्ण कंस पूर्ण. याची किंमत काढा म्हणते. काय म्हणते, किंमत काढा. किंमत काढा म्हणजेच सोडवा. या ब्रॅकेटला काही घाबरायचं नाही, आतला ब्रॅकेट पहिले सोडवू, याला राहू द्या असंच. ठीक आहे. गुणाकार आहे. 1 गुणिला 3 छेद 2 गुणिला 2 अधिक 1 जशाला तसा. या ब्रॅकेटचं काही काम नाही. या बाहेरच्या 3 1 3 आणि बेदोनी 4 अधिक 1. आता तुम्हाला सांगितलं होतं अधिक म्हणजे याच्या खाली काहीच नसते, म्हणजे किती असते, 1 असते. आलं लक्षात. मग आता याला कसं सोडवायचं. छेद समान नसल्यावर तिरपा गुणाकार करायचा. यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं. ठीक आहे. 3 गुणिला 1 झालं. 3 गुणिला 1 हे अधिकचं चिन्ह. 4 गुणिला 1 4 गुणिला 1 आडवी मोठी रेष मारायची आणि या दोघाचा गुणाकार लिहायचा. 4 गुणिला 1. आता करा याला. 3 1 3 अधिक 4 1 4 आणि खाली 4 1 4. काय उत्तर येते, 4 आणि 3 7 आणि खाली 4. झालं तुमचं उत्तर 7/4. हां, आता असा ऑप्शन नाही. मग काय करायचं पापोरो,
7ला 4नं भाग द्यायचा. कसा द्यायचा इकडं पहा, 7/4, 4 1 4, बाकी उरले 3. आता हे जे भागाकार आहे याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहितात, तर जो भागाकार येईल तो पूर्ण संख्या म्हणजे 1, मग आता उरले किती 3, मग उरलेले इथं लिहायचे भागीला किती 4. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. 4नी 7ला भागल्यावर एक पूर्ण भाग जातो, 4 1 4, उरतात 3, मग भागीला 4. ऑप्शन डी, ऑप्शन डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्वाध्याय क्रमांक 8.2 प्रश्न क्रमांक 7. शेवटचा प्रश्न आहे स्वाध्यायाचा, 7वा प्रश्न आहे. काय म्हणते, दोन संख्यांची बेरीज 15/6 आहे, 15/6 आहे. दोन संख्यांची बेरीज किती आहे, बेरीज आहे समजा a अधिक b यांची बेरीज आहे 15/6. दोन संख्यांची बेरीज. एक संख्या 7/6 आहे. या दोघांपैकी एक किती आहे 7/6. समजा a अधिक b ची किंमत आहे 7/6 बरोबर इधर गया बे 15/6. ठीक आहे. दोन संख्याची बेरीज 15/6. या दोनपैकी एक संख्या ही आहे, तर ही a संख्या किती असं काढा म्हणते, उरलेली संख्या. काय सरळ करायचं, हा इकडे प्लस आहे तिकडं बेरीज आहे तिकडं वजा होते. 15/6 वजा 7/6. मग उत्तर काय काढा, छेद समान आहेत. ओके डन. 15 वजा 7/6 तर किती किंमत येईल 8/6. याला 2 भागा, 2 8 2 6, 4/3, 4/3. ऑप्शन ए. तर अशा प्रकारे पूर्व आपण स्वाध्याय क्रमांक 8.2 सुद्धा पूर्ण केलेला आहे. तुम्ही लिहून काढा आणि जोमानी तयारी चालू ठेवा. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली नवोदयची आहे ना, स्कॉलरशिपची परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. नवोदयच्या तारखा आल्या की मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत जय हिंद.